नमस्कार सर्व माता भगिनींचं लाडके बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। बहिणींच्या खात्यामध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। बघा, तुमचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा येणार आहे। तर या एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासोबत बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। बघा, आज 830 रुपये गॅस कनेक्शनचे सुद्धा सोडण्यात आलेले आहे। सोबत आज लाडक्या बहिणींना आज गुढीपाडव्यानिमित्त गिफ्ट सुद्धा मिळणार आहे। बघा, गुढीपाडव्याला आज हे गिफ्ट देण्यात येणार होतं, परंतु सध्याच्या स्थितीला सरकारकडे एवढा निधी उपलब्ध नसल्यामुळे आजपासून गुढीपाडव्याचे गिफ्ट वितरण होत आहे। म्हणजेच गुढीपाडव्याची ओवाळणी बहिणींना सुद्धा मिळत आहे, परंतु ही गुढीपाडव्याची ओवाळणी सरसकट सर्व बहिणींना मिळणार नाही। यासाठी राज्य सरकारकडून पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे गरजेचे आहे। बघा, सर्व माता भगिनींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, काही बहिणींना सकाळपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा आलेला आहे। काही बहिणींना पैसे येत आहेत, कारण एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर करणे शक्य नाही। त्यामुळे आज, उद्या, परवा आणि 13वा या 3-4 दिवसांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। म्हणजे आज सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना आज फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मिळणार नाही, तर त्या 10व्या हप्त्यासोबत 3 लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि 3 लाभांचे पैसे येणार आहेत। तर हे 3 लाभ कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, याच्यामध्ये जो पहिला लाभ आहे तर तो लाभ म्हणजे एप्रिल हप्ता। बघा, या एप्रिल हप्त्यासाठी सर्व लाडक्या बहिणींकडून 3 पात्रता मागवण्यात आलेल्या आहेत। बघा, पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडे 2.5 लाखांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये उत्पन्न नसावं। बघा, तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे तरच तुम्हाला पैसे येणार आहेत। सोबतच एप्रिल हप्त्यासाठी जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे ती म्हणजे बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, आणि तिसरी पात्रता म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा। जर तुम्ही या 3 पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे। सोबतच गॅससाठी सुद्धा 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। जर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे पाहिजे असतील तर तुम्ही या 3 पात्रतेमध्ये बसायला पाहिजेत। बघा, पहिली पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये एखाद्या कंपनीचा गॅस असावा। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे तो गॅस 6 महिन्यांपूर्वी घेतलेला असावा, आणि तिसरी पात्रता म्हणजे तो गॅस घरातील महिलेच्या नावाने असायला पाहिजे। बघा, तुम्ही जर या एप्रिल हप्त्याच्या पात्रतेमध्ये बसलेला असाल, गॅसच्या पात्रतेमध्ये बसलेला असाल आणि तुमचा जिल्हा या 10 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आजच पैसे येणार आहे। ते 10 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। बघा, याच्यामध्ये वर्धा जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्हा आहे, नागपूर जिल्हा आहे, अमरावती जिल्हा आहे, अकोला जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा आहे, वाशिम जिल्हा आहे, बुलढाणा जिल्हा आहे, जळगाव जिल्हा आहे, औरंगाबाद जिल्हा आहे। बघा, या साईडच्या या जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। काही प्रमुख बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत, त्या बँकेची यादी आलेली आहे, त्या बँका सुद्धा लगेच सांगतो। बघा, याच्यामध्ये ॲक्सिस बँक आहे, IDBI बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ इंडिया आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे, कॅनरा बँक आहे, कोटक महिंद्रा बँक आहे, ICICI बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, येस बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, युनियन बँक आहे, इंडलस बँक आहे आणि HDFC बँक आहे। बघा, या प्रमुख बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत। बघा, सर्व माहिती मुद्देसूद दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा।